जय हिंद मित्रांनो, JVS अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण इंग्लिश ग्रामरचा खूप महत्त्वाचा टॉपिक, अगदी सर्व स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. प्रत्येक स्पर्धा परीक्षे तुम्हाला TET असो, टेट असो, CTET असो, कोणतीही स्पर्धा परीक्षा असो, कोणत्याही स्पर्धा परीक्षेत, तलाठी भरती, पोलीस भरती, कोणत्याही स्पर्धा परीक्षेत यावर किमान मी म्हणलो 1, 2, 3 जास्त बी असू शकतो, किमान एक तरी प्रश्न आढळणार. तर आज जो आपण इंग्रजीचा टॉपिक शिकणार आहोत व इंग्रजी ग्रामरचा, तो आहे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच. कोणता टॉपिक आहे? डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, की ज्यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणू, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कथन. याला नेरेशन सुद्धा म्हणतात, डायरेक्ट इनडायरेक्ट नेरेशन असं सुद्धा म्हणतात. नेरेशन दुसरा नाव सुद्धा आहे याला. त्याच्यामध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच नेमकी ही काय भानगड आहे, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कथन नेमकी ही काय भानगड आहे. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कथन पहा, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कथन ही नेमकी भानगड काय आहे, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कथन नेमकं आहे काय, याचा अर्थ काय व्हायला आहे. डायरेक्ट स्पीच, इनडायरेक्ट स्पीच. ओके, तर ही नेमकी भानगड काय पहा, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच. एक वाक्य, राम सेड टू सीता. राम सीताला म्हणाला, आय एम अ डॉक्टर, मी एक डॉक्टर आहे. राम आणि सीताचं हे बोलणं, हे बोलणं मी ऐकलं. पहा मी काय म्हणालो बारकाईनं. राम सेड टू सीता, राम सीताला म्हणाला, आय एम अ डॉक्टर, मी एक डॉक्टर आहे. राम आणि सीताचं बोलणं हे मी ऐकलं आणि तुम्हाला येऊन जशाला तसं सांगितलं, जशाला तसं डिक्टिव्ह. ओके, जशाला तसं कॉपी पेस्ट, तर त्याला म्हणतात डायरेक्ट, प्रत्यक्ष. ओके, डायरेक्ट म्हणतात, जशाला तसं सांगितलं. ओके, ही गोष्ट मी जशाला तसं सांगितलं. राम, ओके, राम सेड टू सीता, राम सेड टू सीता. मग काय इथं कॉमा आणि बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द जशाला तसे दाखवण्यासाठी आपण काय केलं, अवतरण चिन्ह. आय एम अ डॉक्टर, आय एम अ डॉक्टर. ओके, राम सेड टू सीता, आय एम अ डॉक्टर. राम सीताला म्हणाला की मी एक डॉक्टर आहे, मी त्यांचं बोलणं ऐकलं आणि तुम्हाला येऊन जशाला तसं सांगितलं, कॉपी पेस्ट, तशाला तसं त्यांच्या तोंडचे शब्द जशाला तसे सांगितलं, त्याला म्हणतात डायरेक्ट स्पीच. आणि हे त्यांचं ऐकलेलं काही कालावधीनंतर, थोडा वेळ गेल्यानंतर मी तुमच्याकडे आलो आणि तुम्हाला सांगायला लागलो, तर मी हे असं सांगेल की राम सीताला म्हणाला की तो एक डॉक्टर होता. बरोबर आहे. मग ह्याचं इनडायरेक्ट स्पीच काय होईल, राम इनडायरेक्ट स्पीच पहा, राम टोल्ड सीता. आणि इथं कॉमाच्या जागी काय शब्द येणार, कंजक्शन येणार. कॉमाच्या जागी काय कंजक्शन येणार, दॅट, की राम सीताला म्हणाला की तो एक डॉक्टर होता. ही वॉज अ डॉक्टर. काय तर डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच मधला फरक कळाला. जर बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द जशाला तसे, मी या राम आणि सीताचं बोलणं ऐकलं आणि तुम्हाला जशाला तसं येऊन सांगितलं, त्याला म्हणतात डायरेक्ट स्पीच. आणि त्याच्यामध्ये मी बदल केला, मी माझ्या भाषेत त्याला सांगितलं. ओके, माझ्या शब्दात सांगितलं. ओके, तुम्हाला तर ते काय झाली, राम सीताला म्हणाला की तो एक डॉक्टर होता. ही वॉज अ डॉक्टर. तर इथं काय चेंज झालं तुम्ही ऑब्झर्व करा. ज्यावेळेस डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच व्हायलं, त्यावेळेस कोणत्या 4 गोष्टीमध्ये चेंज व्हायला. ओके, डायरेक्ट स्पीच. तर ते चेंज होण्यापूर्वी इथल्या काही टर्मिनॉलॉजीज आहेत. इथं डायरेक्ट स्पीच, इनडायरेक्ट स्पीचमधले काही महत्त्वाचे जे शब्द आहेत त्यांना लक्षात द्या. इकडे पहा, या ठिकाणी हा जो राम आहे, ओके, या ठिकाणी या सेड टू ही एक सीता आहे आणि हे एक वाक्य आहे. ओके, या प्रत्येक घटकाला आपण काही ना काहीतरी, त्याच्यातल्या भागाला, डायरेक्ट स्पीचचे जे वाक्य आहे त्याच्यातल्या प्रत्येक भागाला आपण काही ना काहीतरी नाव देतो. यातल्या डायरेक्ट स्पीचमधल्या या रामला डायरेक्ट स्पीचमधल्या रामला काय म्हणतात, रामला म्हणतात रिपोर्टर. मी थोडं असं सांगू का तुम्हाला, याच्यामध्ये जो राम आहे तो काय आहे, रिपोर्टर आहे. ओके, तुम्ही रिपोर्टर म्हणू शकता किंवा त्याला तुम्ही काय म्हणू शकता, स्पीकर. ओके, रिपोर्टर किंवा स्पीकर कोण आहे, बोलणारा. रिपोर्टर किंवा स्पीकर बोलणारा आहे राम. ओके, कोण आहे, राम. या ठिकाणी हा जो सेड टू शब्द आहे, ओके, हा शब्द जो आहे सेड टू. ओके, सेड टू या शब्दाला काय म्हणतात, म्हणतात रिपोर्टिंग वर्ब. सेड टू या शब्दांना काय म्हणतात, रिपोर्टिंग वर्ब. सेड टूला काय म्हणतात, रिपोर्टिंग वर्ब. आणि जो ऐकणारा व्यक्ती आहे, राम बोलला, राम म्हणाला आणि त्याचं ऐकलं कोण, सीतानं. तर जो ऐकणारा व्यक्ती सीता आहे, त्याला आपण काय म्हणतो, लिस्नर. काय म्हणतो,
लिसनर. काय म्हणतो? लिसनर, ऐकणारा. आणि हे जे आहे वाक्य, त्यांच्या तोंडून निघालेले हे जे शब्द आहेत, ओके, आय एम अ डॉक्टर, कोणाच्या? रामच्या तोंडून निघालेले जे शब्द आहे की मी एक डॉक्टर आहे, त्याला म्हणतात रिपोर्टेड स्पीच. ओके, आय एम अ डॉक्टर, आय एम अ डॉक्टर, याला काय म्हणतात? आय एम अ डॉक्टर, याला म्हणतात रिपोर्टेड स्पीच. काय म्हणतात? रिपोर्टेड स्पीच. काय म्हणतात? रिपोर्टेड स्पीच. थोडं बारकाईनं पुन्हा एकदा पहा. या ठिकाणी काय आहे, मी त्या ठिकाणी पण सांगतो तुम्हाला. राम काय आहे? राम आहे रिपोर्टर. राम काय आहे? रिपोर्टर किंवा स्पीकर. ठीक आहे. सेड टू हे काय आहेत? सेड टू हे रिपोर्टिंग व्हर्ब आहेत. काय आहेत? रिपोर्टिंग व्हर्ब आहे. आणि ही जी सीता आहे, ही सीता कोण आहे? लिस्नर आहे. सीता कोण आहे? लिस्नर आहे. आणि हे जे एवढं वाक्य आहे, हे एवढं वाक्य जे दिसायलं, या वाक्याला काय म्हणतात? रिपोर्टेड स्पीच. काय म्हणतात? रिपोर्टेड स्पीच. या ठिकाणी ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगू. इथली खिचडी पाहिजे का? खिचडी पिचडी हा पुन्हा एकदा व्यवस्थित या ठिकाणी मी सांगितलेलं तुम्हाला. पहा, डायरेक्ट इनडायरेक्ट मध्ये कोणत्या पार्टला काय म्हणतात? कोणत्या पार्टला काय म्हणतात? राम हा स्पीकर आहे. सेट टू हे रिपोर्टिंग व्हर्ब आहे. सीता ही लिस्नर आहे. आणि आय एम अ डॉक्टर हे रिपोर्टेड स्पीच आहे. तर याच्यामधला कोणता घटक महत्त्वाचा आहे? आपल्याला आपला फोकस कशावर असणार आहे? आपले हे दोन गोष्टीमध्ये बदल होणार. आपला रिपोर्टिंग व्हर्बमध्ये बदल होणार आहे. कशामध्ये? रिपोर्टिंग व्हर्बमध्ये आणि रिपोर्टेड स्पीचमध्ये बदल होणार. कशामध्ये? रिपोर्टिंग व्हर्ब आणि रिपोर्टेड स्पीचमध्ये. आपला रिपोर्टिंग व्हर्ब काय? रिपोर्टिंग व्हर्ब पुन्हा एकदा सांगालो. आपला रिपोर्टिंग व्हर्ब आहे. रिपोर्टिंग व्हर्ब काय? रिपोर्टिंग व्हर्ब या ठिकाणी आहे सेट टू. रिपोर्टिंग व्हर्ब काय? सेट टू. राम आहे स्पीकर. राम आहे स्पीकर बोलणारा. सीता आहे लिस्नर. आणि आय एम अ डॉक्टर हे काय आहे? आय एम अ डॉक्टर हे रिपोर्टेड स्पीच आहे. आय एम अ डॉक्टर हे काय आहे? रिपोर्टेड स्पीच. रिपोर्टेड स्पीच कोणते आहेत? आय एम अ डॉक्टर हे काय आहे? रिपोर्टेड स्पीच आहे. तर आपला फोकस कशावर असणार आहे? रिपोर्टिंग व्हर्ब आणि रिपोर्टेड स्पीच. या दोन गोष्टी किमान तुम्हाला माहीत असावा. बाबांना तुम्हाला काही जास्त समजेना तर काय समजावं? त्याच्यातला रिपोर्टिंग व्हर्ब. रिपोर्टिंग व्हर्ब काय? सेट टू. आणि रिपोर्टेड स्पीच काय? आय एम अ डॉक्टर. ओके, तर डायरेक्ट इनडायरेक्ट थोडं कळालं. ज्यावेळेस आपण डायरेक्टचं इनडायरेक्ट केलं, पण डायरेक्टचं इनडायरेक्ट करतो. ज्यावेळेस आपण डायरेक्टचं इनडायरेक्ट करतो तर कशामध्ये बदल होतो? पहा, एक रिपोर्टिंग वर्कमध्ये बदल झालेला आहे. डायरेक्टचं इनडायरेक्ट करताना सेट टूचा काय झालेला आहे? टोल्ड झालेला आहे. आणि इथे सर्वनामात बदल झालेला आहे. आयचा काय झालेला आहे? आयचा ही झालेला आहे. एमचा काय झालेला आहे? वाज झालेला आहे. तर डायरेक्ट इनडायरेक्ट करताना कशामध्ये बदल होतो? डायरेक्टची इनडायरेक्ट करताना काय म्हणालो मी? पहा, डायरेक्टची इनडायरेक्ट करताना खालील गोष्टी बदलतात. खालील गोष्टी बदलतात. कोणत्या गोष्टी बदलतात? डायरेक्ट इनडायरेक्ट करताना खाली गोष्टी बदलतात. कोणती गोष्ट बदलते? रिपोर्टिंग व्हर्ब बदललं. काय बदललं पहा? सेट टूचा काय झाला? टोल्ड. म्हणजे काय होतो? सेड टूचा काय झाला? टोल्ड. म्हणजे काय बदल झाला? सेट टूचा टोल्ड झाला. म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्ट करताना खालील चार गोष्टी बदलतात. खालील गोष्टी बदलतात. खालील चार गोष्टी बदलतात. ओके, खालील किती गोष्टी बदलल्या? पहा, प्रामुख्याने खालील चार गोष्टी बदलल्या. कोणत्या गोष्टी बदलली? नंबर एक कशामध्ये बदल व्हायला आहे? रिपोर्टिंग व्हर्बमध्ये बदल व्हायला. कशामध्ये बदल झाला? रिपोर्टिंग व्हर्बमध्ये बदल. डायरेक्ट इनडायरेक्ट करताना खाली चार गोष्टी बदलल्या. रिपोर्टिंग व्हर्ब बदललं. काय झालं? रिपोर्टिंग व्हर्ब सेट टूचं टोल्ड झालेलं आहे. ओके, आणखीन काय बदल व्हायला? डायरेक्ट इनडायरेक्ट करताना त्या वाक्याचा प्रोनाउन बदलायला लागला. त्या वाक्यामधले रिपोर्टिंग इनडायरेक्ट झाल्यावर आयचा काय झालेलं? ही. म्हणजे काय बदलले? प्रोनाउन्स. काय बदलले? प्रोनाउन्स म्हणजे काय? सर्वनाम. काय बदलले? सर्वनाम. प्रोनाउन्स बदलले. आणखीन डायरेक्ट इनडायरेक्ट करताना काय बदलले? डायरेक्ट इनडायरेक्ट करताना काय बदलले? त्या वाक्याचा टेन्स बदलायला. टेन्स म्हणजे काळ बदलायला. वर्तमान काळी वाक्य काय बनायला लागले? भूतकाळी व्हायला लागले. आणखीन एका गोष्टीमध्ये बदल होतो डायरेक्ट इनडायरेक्ट करताना. निकटतादर्शक शब्दांची दूरतादर्शक शब्द. निकटतादर्शक शब्द तर रूपांतर कशामध्ये व्हायला? निकटतादर्शक शब्दांचं रूपांतर दूरतादर्शक शब्दामध्ये व्हायला. कशामध्ये व्हायला? निकटतादर्शक शब्दांचं रूपांतर दूरतादर्शक शब्दामध्ये व्हायला. निकटतादर्शक शब्द दूरतादर्शक शब्द बनले. निकटतादर्शक शब्दांचं रूपांतर दूरतादर्शक शब्दामध्ये व्हायला. म्हणजे तुम्हाला या गोष्टीमध्ये बदल होणारच. या चार गोष्टी बदलणार. ज्यावेळेस तुम्ही डायरेक्ट स्पीचचा इनडायरेक्ट स्पीच करणार तर रिपोर्टिंग व्हर्ब बदलणार, प्रोनाउन बदलणार, टेन्स बदलणार, निकटतादर्शक शब्दाचे दूरतादर्शक शब्द बनणार. म्हणजे या उदाहरणामध्ये आपण समजा या उदाहरणाला थोडं चेंज करू. राम सेड टू सीता, आय एम कमिंग टुडे. आय एम कमिंग टुडे. ओके, किंवा आय एम कमिंग नाव म्हणतो मी. आय एम कमिंग नाव या वाक्याला पहा. आता काय होतं? आय एम कमिंग नाव. त्याच्यात एक फार महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. ज्यावेळेस आपल्याला डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच करायला येतं त्यावेळेस कॉमाच्या इकडे एक वाक्य असतं. कॉमाच्या इकडे एक वाक्य असतं. कॉमाच्या इकडे एक वाक्य असतं. वरी एक वाक्य थोडं बारकाईने पहा. राम सेड टू सीता, आय
am coming now. I am coming now. I am coming now. हे वाक्य पहा. राम सेड टू सीता आय एम कमिंग नाऊ. आता याच्यात काय झालं, रिपोर्टिंग वर्ब पहिले काय झालं, इनडायरेक्ट करायला. समजा आपण याचं काय करायला बाळांनो, बारकेन पहा, याचं काय करायला, इनडायरेक्ट स्पीच करायला. कोणतं स्पीच करायला, इनडायरेक्ट करायला. इनडायरेक्ट स्पीच करताना काय बदल व्हायला, मुद्दाम वेगळा शाईन लागला खाली पहा. तर हे तसं राहणार, बाकी राम तर राम, याच्यात बदल होणार नाही. नाव आहे ते व्यक्तीचं. सेड टूचा काय होणार आहे, सेड टूचा होणार टोल्ड. सेड टूमध्ये काय बदल होणार, सेड टूचा बदल होणार टोल्ड. आणि टोल्ड काय, सीता. या कॉमाच्या जागेवर बघा, डायरेक्ट स्पीचच्या वाक्यामध्ये काय असणार, कॉमाच्या या साईडला एक वाक्य असणार आणि कॉमा नंतर एक वाक्य असणार. ओके. तर कॉमा नंतर जे वाक्य असतं त्याला आपण काय म्हणतो, रिपोर्टेड स्पीच म्हणतो. इथलं रिपोर्टेड स्पीच काय, आय एम. इथलं रिपोर्टेड स्पीच आहे आय एम कमिंग नाऊ. इथलं रिपोर्टेड स्पीच काय, आय एम कमिंग नाऊ. तर कॉमाच्या जागी काय वापरायचं, कॉमाच्या जागी दॅट हे कंजक्शन वापरायचं. कॉमाच्या जागी काय वापरायचं, दॅट हे कंजक्शन वापरायचं. त्याच्यानंतर सर्वनामात बदल होईल. आयचा काय होईल, ही. ओके. एमचा काय होईल, एमचा होईल वॉज. आणि कमिंगचा निकटदर्शक शब्द आहे ना, कमिंगचा होईल गोईंग. निकटदर्शक शब्दाचं दूरदर्शक शब्दामध्ये रूपांतर. ही वॉज गोईंग. आणि नावचं रूपांतर काय होईल, नावचं रूपांतर देन होईल. ओके. निकटदर्शक शब्दाचं रूपांतर दूरदर्शक शब्द. कमिंगचं गोईंग आणि नावचं देन होईल. म्हणजे कशामध्ये बदल व्हायला, इथं कशामध्ये बदल झाला बारकाने पहा. आपलं दिलेलं वाक्य काय होतं, डायरेक्टचं आपल्याला दिलेलं वाक्य होतं, राम सेड टू सीता आय एम कमिंग नाऊ. त्याचं इनडायरेक्ट होताना काय झालं, राम टोल्ड सीता दॅट ही वॉज गोईंग देन. आता इथं कोणत्या गोष्टीमध्ये बदल झाला, इथल्या रिपोर्टिंग वर्बमध्ये बदल झाला. कशामध्ये बदल झाला, रिपोर्टिंग वर्ब काय होतं, सेड टू होतं, सेड टूचं काय झालं, टोल्ड झालं. प्रोनाउन्समध्ये बदल झाला, आय हा प्रोनाउन्स काय बनला, ही बनला. टेन्समध्ये बदल झाला, टेन्स आय एम कमिंग होतं म्हणजे हा चालू वर्तमान होता, याचं काय झालं, वॉज गोईंग, चालू भूत झाला. टेन्समध्ये बदल झाला. निकटदर्शक शब्द काय बनले, दूरदर्शक शब्द बनले. मग याच्यातला कमिंग काय झाला, कमिंग गोईंग झाला आणि नाव काय झाला, देन झाला. म्हणजे या ठिकाणी या चार गोष्टी ज्यावेळेस आपण डायरेक्ट स्पीच इनडायरेक्ट स्पीच करतो त्यावेळेस या चार गोष्टीमध्ये बदल होतोच. कोणत्या रिपोर्टिंग वर्बमध्ये बदल होतो, सेड टूचा टोल्ड होतो. प्रोनाउन्समध्ये बदल होतो म्हणजे आयचा ही होतो. टेन्समध्ये बदल होतो, एम कमिंगचा वॉज गोईंग झाला, चालू वर्तमानात चालू भूत झाला. निकटदर्शक शब्द काय बनले, दूरदर्शक शब्द बनले. कमिंगचा गोईंग झाला आणि नावचा देन झाला. तर काय बदल होतो सर्वनामामध्ये काय बदल होतो, ज्यावेळेस डायरेक्ट स्पीचमध्ये. ओके. डायरेक्ट स्पीचमध्ये दिलेल्या वाक्यामध्ये आय हा सर्वनाम असेल. कोणता सर्वनाम असेल, आय हा सर्वनाम असेल. तर जर पुरुष असेल तर ही होईल, त्याचा स्त्री असेल तर शी. ओके. ही बोलणारी जर ही स्त्री असली असती, ओके, मी ना सेड टू सीता, तर आय एम, तर मग ती स्त्री असली असती बोलणारी स्पीकर, तर याच्या जागी आयच्या जागी काय असतं, शी, आय शी. ओके. जर मी असेल सर्वनाम तर त्याचं काय होईल, हिम किंवा हर होईल. बदल काय होईल डायरेक्ट. जर माईन असेल, माय किंवा माईन असेल तर काय होईल, माय किंवा माईन आलं तर हिज किंवा हर होईल. माय किंवा माईन आल्यावर. वी आल्यावर त्याचा बदल काय होईल, दे. वी आल्यावर त्याचा बदल काय होईल, दे होईल. अस आल्यावर असचा बदल इनडायरेक्ट करताना काय होईल बाळांनो, असचा बदल देम होईल. आवर आल्यावर इनडायरेक्ट करताना त्याचा बदल काय होईल, देअर होईल. यू हा करता म्हणून आल्यास. ओके. समजा हे वाक्य मी असं बदललं, राम सेड टू सीता. ओके. राम सेड टू सीता. ओके. राम सेड टू सीता यू आर माय वाईफ. ओके. राम सेड टू सीता यू आर माय वाईफ. हे जे वाक्य याचं इनडायरेक्ट होताना कसं इनडायरेक्ट होईल मग, सेड टूचा काय बनेल, राम टोल्ड सीता. राम टोल्ड सीता. आता हा यू कोणत्या अर्थाने आलेला आहे, यू हा सब्जेक्ट या अर्थाने आलेला आहे. मग राम सीताला म्हणाला की तू माझी पत्नी आहेस. ओके. तर ती त्याची पत्नी आहे असं म्हणून आपण. मग यू हा सब्जेक्ट या अर्थाने आला तर त्याचा काय बदल होईल, ही किंवा शी. स्त्री असेल तर शी, पुरुष असेल तर ही या अर्थाने होईल. ओके. ही किंवा शी. तर हे वाक्य कसं होईल मग, राम टोल्ड सीता दॅट. कंजक्शन काय येतं, कंजक्शन येतं दॅट. कॉमाच्या जागी काय कंजक्शन येतं, दॅट. शी आरच्या जागी वॉज आणि मायच्या जागी आता स्त्री असल्यामुळे शी वॉज हिज. मायच्या जागी हिज. शी वॉज हिज काय वाईफ. शी वॉज हिज वाईफ. काय झालं या ठिकाणी, डायरेक्ट इनडायरेक्ट करताना रिपोर्टिंग वर प्रोनाउन्स आणि टेन्स. आता काय बदल होतो, यू जर सब्जेक्ट या अर्थाने आला तर ही शी, आणि यू जर काय कोणत्या अर्थाने आला, यू जर ऑब्जेक्ट या अर्थाने आलं तर हिम हर. ओके. हिम हिज किंवा हर. आणि युअर हा शब्द आला तर युअरमध्ये काय बदल होईल, हिज किंवा हिज किंवा हर या अर्थाने बदल होईल. आता निकटदर्शक शब्दांचं दूरदर्शक शब्दामध्ये कसं रूपांतर होईल, दिसचं रूपांतर कशामध्ये होईल, इकडे पहा. दिसचं रूपांतर इनडायरेक्ट करताना दॅट होईल. दिस इनडायरेक्ट करताना दोज होईल. हेअर इनडायरेक्ट करताना काय होईल, हेअरचं रूपांतर देअर होईल इनडायरेक्ट करताना. ओके. इनडायरेक्ट करताना नावचं रूपांतर काय झालं पहा, मागच्या उदाहरण झालं. नावचं रूपांतर इनडायरेक्ट करताना देन होईल. अगोचं रूपांतर इनडायरेक्ट करताना बिफोर होईल. ओके. अगोचं रूपांतर इनडायरेक्ट करताना काय होईल, बिफोर होईल. दसचं रूपांतर इनडायरेक्ट करताना सो होईल. कमचं रूपांतर इनडायरेक्ट करताना गो होईल. हेन्सचं रूपांतर इनडायरेक्ट करताना देन्स होईल. हेन्सचं रूपांतर इनडायरेक्ट करताना काय होईल, देन होईल. हेन्स देन्स होईल. हिदरचं रूपांतर इनडायरेक्ट करताना थिदर होईल. ओके. टुडेचं रूपांतर इनडायरेक्ट करताना दॅट डे होईल. टुमारोचं रूपांतर काय होईल, द नेक्स्ट डे. द नेक्स्ट डे. यस्टरडेचा अर्थ होईल द डे बिफोर. द डे बिफोर. टू नाईटचा अर्थ इनडायरेक्ट करताना काय बदल होईल, दॅट नाईट. दॅट नाईट. लास्ट नाईटचं इनडायरेक्ट करताना काय बदल होईल, प्रिवियस नाईट. प्रिवियस नाईट. प्रिवियस नाईट. ओके.
नेक्स्ट वीकचं इनडायरेक्ट करताना काय होईल? फॉलोविंग वीक, द फॉलोविंग वीक. द लास्ट वीकचं इनडायरेक्ट करताना काय होईल? प्रिव्हियस वीक. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण कशाचं इनडायरेक्ट स्पीच? असर्टिव्ह सेंटेन्सचं इनडायरेक्ट स्पीच पाहिलं. हे सगळे जे आत्तापर्यंत आपण जे पाहिलं हे कशाचं इनडायरेक्ट स्पीच होतं? असर्टिव्ह सेंटेन्सचं इनडायरेक्ट स्पीच होतं. आपण मग एका व्हिडिओमध्ये इंटरोगेटिव्ह सेंटेन्सचं म्हणजे प्रश्नार्थक वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच पाहूया. नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये इम्पॅरेटिव्ह सेंटेन्सचं म्हणजे आज्ञार्थी वाक्याचं, असर्टिव्ह म्हणजे विधानार्थी होतं. इम्पॅरेटिव्ह सेंटेन्सचं इनडायरेक्ट स्पीच पाहूया. अशा प्रकारे राहिलेल्या वाक्यांचे जे प्रकार आहेत त्यांची इनडायरेक्ट स्पीच पाहूया. या ठिकाणी आपण कशाचं इनडायरेक्ट स्पीच पाहिलं? हे हेडलाईन टाकलेली आपण असर्टिव्ह सेंटेन्सचं इनडायरेक्ट स्पीच. तर थोडक्यात आपण काय काय बदल होतो ते पाहिलं असर्टिव्ह सेंटेन्सची इनडायरेक्ट स्पीच होताना. शेवटी एक असर्टिव्ह सेंटेन्सचे इनडायरेक्ट स्पीच करताना काय? असर्टिव्ह सेंटेन्सचे इनडायरेक्ट स्पीच करताना असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे विधानार्थी वाक्य, साधं वाक्य, ज्याच्यात एक सब्जेक्ट असतं, वर्ब असतं, ऑब्जेक्ट असतं. मराठीत एक उद्देश असते, एक विधेय असते, क्रियापद असतं. असर्टिव्ह सेंटेन्सचे इनडायरेक्ट करताना रिपोर्टिंग व्हर्बमध्ये काय बदल होईल? रिपोर्टिंग व्हर्बमध्ये काय बदल होईल? रिपोर्टिंग व्हर्बमध्ये काय बदल होईल? पहा, रिपोर्टिंग व्हर्बमध्ये काय बदल होईल? मी कशातला बदल सांगायला तुम्हाला? रिपोर्टिंग व्हर्बमधला बदल सांगायलो. डायरेक्ट इनडायरेक्ट करताना रिपोर्टिंग व्हर्बमध्ये काय बदल होईल? ऐकणारा नसल्यास. ओके, ऐकणारा नाही. समजा या विधानामध्ये काय? राम सीताला म्हणाला. ऐकणार आहे ना, बोलणारा कोण आहे? राम आहे ना, ऐकणारी कोण आहे? सीता आहे. म्हणजे इथं या वाक्यामध्ये, आतापर्यंत दिलेल्या वाक्यामध्ये ऐकणारा होता. जर याच्यात ऐकणारा नसला असता, फक्त हे वाक्य असं असलं असतं, राम सेड. ओके, राम सेड यू आर माय वाईफ. राम सेड यू आर माय वाईफ. हे वाक्य असं लिहिण्याऐवजी जर असं लिहिलं असतं, याच्यात ऐकणार आहे का? फक्त बोलणारच आहे. राम सेड, राम म्हणाला, फक्त बोलणारच आहे ना. याच्यामध्ये ऐकणार आहे. राम सीताला म्हणाला म्हणजे बोलणारा राम आहे, ऐकणारी सीता आहे. या वाक्यामध्ये ऐकणारा कोणी व्यक्ती आहे का? नाही, फक्त राम सेड आहे. जर समजा ऐकणारा नसेल तर त्याच्यामध्ये काय होणार आहे? मग ऐकणारा नसेल तर याच्यामध्ये बदल होणार नाही. सेचा सेच असणार आहे. ओके, सेला से जशाला तसं असणार आहे आणि सेजला सेज जशाला तसं असणार आहे जर वर्तमान काळ असेल तर. आणि सेडला सेड जशाला तसं असणार आहे. सेडला याच्यामध्ये बदल होणार नाही. सेला से जशाला तसं राहील. से म्हणजे म्हणणे, सेड म्हणजे म्हणाला. ओके, आणि सेडला सेड जशाला तसं राहील जर ऐकणारा नसेल तर. आणि जर ऐकणारा असेल, काय असेल? ऐकणारा असेल तर ऐकणारा असल्यास काय म्हणू आपण त्याला? ऐकणारा असल्यास. ऐकणारा याच्यामध्ये काय? ऐकणारा आहे ना, म्हणून काय झालं? सेट टूचा याच्यासोबत टू येईल. जर ऐकणारा असेल तर याच्यासोबत टू येईल. से टूचा काय होईल? से टूचा टेल होईल. आणि सेज टू आलं जर त्याला यस आलं तर काय नाही. सेज टू आलं तर त्याचा टेल्स होईल. फक्त इकडे यस लागेल, इकडे यस आलं तर इकडे यस लागेल. आणि सेड टूचा काय होईल? सेड टूचा टोल्ड होईल. सेड टूचा काय होईल? टोल्ड होईल. ओके, सेड टूचा काय बनलाय? टोल्ड बनलाय. ऐकणारा नसल्यास सेला से, सेजला सेज, सेडला सेड जशाला तसं राहील. से टूचा टेल होईल, सेज टूचा टेल्स होईल, सेड टूचा टेल होईल. जर बोलणारा वर्तमानात असेल, बोलणारा स्पीकर, बोलणारा कशात असेल? बोलणारा वर्तमानात असेल म्हणजेच रिपोर्टिंग व्हर्ब. म्हणजेच काय? रिपोर्टिंग व्हर्ब कशात असेल? बोलणारा वर्तमानात असेल म्हणजेच रिपोर्टिंग व्हर्ब वर्तमानात असेल तर कॉमा नंतरच्या वाक्याचा काय बदलत नाही? वाक्याचा काळ बदलत नाही. आणि कंजंक्शन म्हणून
कॉमाच्या जागी, कॉमाच्या जागी, कॉमाच्या जागी, कॉमाच्या जागी कशाचा, दॅटचा वापर होतो. कॉमाच्या जागी कंजक्शन म्हणून कशाचा वापर होतो, दॅटचा वापर होतो. हे आणखीन काही महत्त्वाचे नियम. कंजक्शन म्हणून कॉमाच्या जागी दॅटचा वापर होतो. कशाचा वापर होतो, दॅटचा वापर होतो. याला प्रत्येकाला एक्सप्लेन करू. पहा, राम सेड यू आर माय वाईफ. याच्यातलं प्रत्येक गोष्ट आणखीन मी जे नियम सांगितले त्याच्यातले एक्सप्लेन करू. जर ऐकणारा नसल्यास सेला से होईल, सेजला सेज होईल आणि सेडला सेड होईल. तर इथं ऐकणारा आहे का, जसं इथं ऐकणारा होता, राम सीताला म्हणू लागला, ऐकणारी सीता होती, बोलणारा राम होता, फक्त इथं बोलणारच आहेत. तर हे काय होईल, सेडला सेड राहील, याच्यात काही बदल होणार नाही. राम सेड. आणि कॉमाच्या जागी काय येईल, कंजक्शन म्हणून कॉमाच्या जागी दॅटचा वापर होईल. कंजक्शन म्हणून या कॉमाच्या जागी कशाचा वापर झाला, दॅटचा. बाकी सगळं बदल होणार. हे जर भूतकाळात असेल तर याचा काळ बदलणार, पण हे जर वर्तमानात असेल, रामा सेड दॅट शी वॉज हिज. ओके, यूचा बदल काय होईल, स्त्री असल्यामुळे यूचा बदल शी होईल. ती त्याची पत्नी आहे, ती त्याची पत्नी होती. शी वॉज हिज काय, वाईफ. हे झालं. जर बोलणारा समजा, जर बोलणारा कशामध्ये, वर्तमानात आहे. जर बोलणारा वर्तमानात आहे. ओके, मोहन से, मोहन सेज टू, मोहन सेज टू गरिमा, मोहन सेज टू गरिमा, कॉमा, अवतरण चिन्ह, यू आर माय सिस्टर, यू आर माय सिस्टर. मोहन गरिमाला म्हणतोय की तू माझी बहीण आहेस. मोहन सेज टू गरिमा. आता ते सेज टू आलं तर ऐकणारा आहे ना इथं. इथं ऐकणारी कोण आहे, स्पीकर. बोलणारा मोहन आहे आणि लिस्नर ऐकणारे कोण आहे, गरिमा आहे. जर ऐकणारा असेल तर सेज टूचा काय होईल, टेल्स. मग काय होईल, मोहन टेल्स, मोहन टेल्स, मोहन टेल्स गरिमा, मोहन टेल्स गरिमा. पण पहा काय म्हणलं, जर बोलणारा वर्तमानात असेल, काय सांगितलं, बोलणारा वर्तमानात असेल म्हणजे जे रिपोर्टिंग व्हर्ब कशामध्ये असेल, वर्तमानात असेल, तो कॉमानंतरच्या वाक्याचा काळ बदलत नाही. कॉमानंतरचं हे जे वाक्य याचा काळ बदलत नाही, फक्त सर्वनाम बदलतात. बोलणारा वर्तमानात आहे ना, सेज म्हणतो. बोलणारा कशामध्ये, रिपोर्टिंग व्हर्ब कशामध्ये, रिपोर्टिंग व्हर्ब वर्तमानात असेल तर कॉमानंतरच्या वाक्याचा काळ बदलणार नाही, फक्त सर्वनाम बदलणार. रिपोर्टिंग व्हर्ब सेज टू वर्तमानात आहे ना, रिपोर्टिंग व्हर्ब सेज टू हे वर्तमानात आहे. सेड असेल तर भूतकाळ आहे. सेचा भूतकाळ काय, सेड. सेड असेल तर भूतकाळ. बोलणारा वर्तमानात आहे. से ते सेड नाही, से म्हणजे वर्तमानात आहे, म्हणतोय. हां, मोहन म्हणतोय, मोहन सीताला म्हणतोय, काय म्हणतोय की दॅट. कंजक्शन येणार, कॉमाच्या जागी कंजक्शन दॅट येणार. मग काय बदलणार नाही, फक्त काळ बदलणार. दॅट शी, ती त्याची बहीण आहे. शी इज हिज सिस्टर, शी इज हिज सिस्टर. आणि पूर्णविराम. काय झालं, या ठिकाणी मी तुम्हाला सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत. पहा, या ठिकाणी आपण काय म्हटलो, रिपोर्टिंग व्हर्बमध्ये काय बदल होईल, ऐकणारा नसेल तर रिपोर्टिंग व्हर्ब जशाला तसे राहतील. पण ऐकणारा असेल तर से टूचा टेल होईल, सेज टूचा टेल्स होईल आणि सेड टूचा टोल्ड होईल. बोलणारा जर वर्तमानात बोलत असेल म्हणजे रिपोर्टिंग व्हर्ब वर्तमानात आहे. पहा, जर रिपोर्टिंग व्हर्ब वर्तमानात आहे, याचं रिपोर्टिंग व्हर्ब सेज म्हणतोय, म्हणतात. मोहन सीताला म्हणतोय तू माझी बहीण आहे, म्हणजे रिपोर्टिंग व्हर्ब वर्तमानात आहे. म्हणून आपण खाली त्या वाक्याचा काळ बदलला नाही, फक्त सर्वनाम बदलले. कॉमानंतरच्या वाक्याचा काळ बदलत नाही. कंजक्शन म्हणून कॉमाच्या जागी दॅट वापरतात. आपण कंजक्शन म्हणून नेहमी कॉमाच्या जागी काय वापरलं, हे काय, कंजक्शन म्हणून इनडायरेक्ट करताना त्याचं दॅट वापरलं. हे काय, या राम सेड यू आर माय वाईफ इनडायरेक्ट करताना दॅट वापरलं. तर काय होईल, ओव्हरऑल असर्टिव्ह सेंटेन्सचं इनडायरेक्ट करताना काय काय बदल होतात ते सगळे या बोर्डावर लिहिलेले आहेत. असर्टिव्ह सेंटेन्सचं इनडायरेक्ट करताना काय काय बदल होतात, कसं कोणतेही इनडायरेक्ट करताना हे बदल होतात. डायरेक्टचे इनडायरेक्ट करताना खालील 4 गोष्टी बदलतात. खालील 4 गोष्टी बदलतात. रिपोर्टिंग व्हर्ब बदलतं, प्रोनाउन बदलतं, टेन्स बदलतं, निकटतादर्शक शब्द, दूरतादर्शक शब्द, हे आधी बोललो आपण. आणखीन जर आपण असर्टिव्ह सेंटेन्सचं इनडायरेक्ट करायलो तर ऐकणारा नसल्यास सेजचं सेजच राहतं आणि सेडचं सेडच राहतं. एवढंच लक्षात ठेवा, जास्त लोड घेऊ नका. ओके, ऐकणारा नसल्यास सेजचं सेज राहतं, सेडचं सेड राहतं. आणि ऐकणारा असल्यास सेज टूचं टेल्स होतं आणि सेड टूचं टोल्ड होतं. बोलणारा जर वर्तमानात बोलत असेल, बोलणारा कोणत्या काळात बोलत असेल, बोलणारा म्हणजे बोलणारा वर्तमानात बोलतो हे कशाने ओळखायचं, रिपोर्टिंग व्हर्ब जर वर्तमानात असेल तर कॉमानंतरच्या काळ बदलला नाही. पहा, यू आर माय सिस्टर, शी इज हिज सिस्टर. आरला आर इजचा अर्थ एकच होतो, आहे. काळ बदलला नाही.
आणि कंजक्शन म्हणून कॉमाच्या जागी कशाचा वापर झाला, कंजक्शन म्हणून कॉमाच्या जागी दॅटचा वापर झाला. पहा, हे डायरेक्ट होतं त्याचा इनडायरेक्ट करताना दॅटचा वापर झाला, हे डायरेक्ट होतं त्याचा इनडायरेक्ट करताना दॅटचा वापर झाला, हे डायरेक्ट होतं त्याचा इनडायरेक्ट करताना कॉमाच्या जागी काय वापरला, कंजक्शन म्हणून दॅटचा वापर केला. अशा या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण काय पाहिलं, असर्टिव्ह सेंटेन्सचं इनडायरेक्ट कसं करायचं. तर असर्टिव्ह सेंटेन्सचं इनडायरेक्ट कसं करायचं त्याच्यावर आधारित आपण काही उदाहरणं पाहूया. आपण यापूर्वीच्या याच्यामध्ये काय पाहिले, नियम पाहिले असर्टिव्ह सेंटेन्सचे. असर्टिव्ह सेंटेन्सचे इनडायरेक्ट करताना काय काय बदल होतात, एकदा शॉर्टकटमध्ये ते बदल लिहून घेऊ आणि हे उदाहरणं सोडू. शॉर्टकटमध्ये ते बदल असर्टिव्ह सेंटेन्सचं इनडायरेक्ट करताना. असर्टिव्ह सेंटेन्सचं इनडायरेक्ट करताना काय होईल, सेज होईल आणि सेज आलं तर मग त्याचं सेज होईल. ओके, आणि सेज टूचं काय होईल, सेज टूचं टेल होईल, टेल. आणि सेड टूचं काय होईल, सेड टूचा टोल्ड होईल. असर्टिव्ह सेंटेन्सचं इनडायरेक्ट काय करताना काय होईल, सेजचं से होईल, सेज टूचं टेल होईल, सेडचा टोल्ड होईल. आणखीन काय बदल होतील रे बाळांनो, आणखीन बदल कंजक्शन म्हणून, कंजक्शन म्हणून काय वापरलं जाईल, कंजक्शन म्हणून कशाचा वापर होईल, कंजक्शन म्हणून दॅटचा वापर होईल. कॉमाच्या जागी कंजक्शन म्हणून दॅटचा वापर होईल. आणि काळाचा काय बदल होईल, सर्वनामात बदल होईल. आणखीन कशात बदल होईल, सर्वनाम बदलतील. सर्वनाम बदल होईल. आणखीन कशात बदल होईल, सर्वनाम बदल होईल. आणखीन कशात बदल होईल, निकटतादर्शक शब्द काय होईल, निकटतादर्शक शब्द दूरतादर्शक शब्द होईल. निकटतादर्शक शब्द काय बनतील, निकटतादर्शक शब्द दूरतादर्शक शब्द बनतील. आणि प्रेझेंट टेन्सचे वाक्य कशाचे वाक्य बनतील, प्रेझेंटचे वाक्य कशाचे वाक्य बनतील, प्रेझेंटचे वाक्य पास्टचे वाक्य बनतील. प्रेझेंटचे वाक्य कशाचे वाक्य बनतील, पास्ट. काळात काय बदल होणार, शॉर्टकटमध्ये पहा, हे शॉर्टकटमध्ये लिहिलं, हे एवढे उदाहरणं पाहायचे आपण. डिटेल्स आधी खूप शिकलो आहे आपण. असर्टिव्ह सेंटेन्सचे इनडायरेक्ट स्पीच करताना सेचा सेज टूचा टेल, सेड टूचा टोल्ड. कंजक्शन म्हणून दॅटचा वापर, सर्वनामात बदल, निकटतादर्शक शब्द दूरतादर्शक. प्रेझेंट टेन्सचा काय होईल, पास्ट टेन्स होईल. आणि विल आल्यावर त्याचा वुड होईल, शॉल आल्यावर त्याचा शुड होईल, कॅन आल्यावर त्याचा कुड होईल. हे काही गोष्टी. ओके, काही बदल होतील. तुमच्या स्क्रीनवर ते कॅन, कुड, शूड आल्यावर काय काय बदल होईल ते पण दाखवलेले, पाहून घ्या. आता आपण त्याच्यावर आधारित काही उदाहरणं पाहूया. चला, कशावर असर्टिव्ह सेंटेन्सचे इनडायरेक्ट करण्याचे काही उदाहरणं पाहूया. चला, पहिलं उदाहरण, असर्टिव्ह सेंटेन्सचे इनडायरेक्ट करताना काय नियम आहे, नियम आताच सांगितले, पुन्हा नाही सांगत. चला, आता उदाहरण सोडूया. जर बोलणारा रिपोर्टिंग व्हर्ब जर वर्तमानात असेल, रिपोर्टिंग व्हर्ब वर्तमानात आहे. पहा, सेज म्हणजे सांगणे. ओके, रिपोर्टिंग व्हर्ब जर वर्तमानात असेल, सेज, तर काळ वर्तमानच ठेवायचा, कोणाचा, याचा, रिपोर्टेड स्पीचचा. पण रिपोर्टिंग व्हर्ब हे जर भूतकाळ असेल, सेड असेल, तर मग याचा काळ बदलायचा आहे. पहा, ही सेज. कॉमाच्या जागेवर काय कंजक्शन वापरायचं, कॉमाच्या जागेवर काय कंजक्शन वापरायचं, कॉमाच्या जागेवर कंजक्शन म्हणून दॅटचा वापर, कंजक्शन म्हणून दॅट. बोलणारा वर्तमानात आहे, सेज, म्हणून याचा काळ बदलणार नाही, फक्त सर्वनाम बदलणार. ही सेज. तो म्हणाला मी शिक्षक आहे, तो म्हणाला तो शिक्षक आहे, तर मग काय होईल, ही इज अ टीचर. आपण इथं काळ का बदलला नाही, कारण आपण आता सांगितलं, जर बोलणारा वर्तमानात बोलत असेल, रिपोर्टिंग व्हर्ब वर्तमानात असेल, से असेल किंवा सेज असेल, तर इनडायरेक्टचा काय बदलणार नाही, काळ बदलणार नाही. ठीक आहे. आणखीन कशाचा काळ बदलत नाही, एखादा नियम असेल, वैज्ञानिक नियम असेल किंवा त्रिकालबाधित सध्या असेल, एखादा वैज्ञानिक नियम असेल. 13 उदाहरण ॲड करतो, हे वैज्ञानिक नियम आहे. ही सेड टू हर, the sun rises किंवा the sun revolves around the earth. Sun revolves around the earth. ओके, काय म्हणलो मी, सूर्य हा पृथ्वीभोवती फिरतो. हे काय त्रिकालबाधित सत्यवाक्य आहे, म्हणून याचं पण काळ बदलणार नाही. रिव्हॉल्व्स हा साधा भूतकाळ आहे, त्याचा रिव्हॉल्व होत नाही, सॉरी, हा साधा वर्तमान काळ आहे, तर याचा भूतकाळ होणार नाही, याचा काळ एक बदलणार नाही. ते आपण नंतर पाहूया. चला, आपलं काय होतं, पाहिलं आपण. आता रिपोर्टिंग व्हर्ब भूतकाळात आहे, म्हणून याचा काळ बदलणार. ओके,
बाकी सर्वनाम बदलणार, काळ बदलणार. आणि कॉमाच्या जागी काय कशाचा वापर होईल? कॉमाच्या जागी कंजक्शन म्हणून कशाचा वापर होईल? कॉमाच्या जागी कंजक्शन म्हणून दॅटचा वापर होईल. कॉमाच्या जागी कंजक्शन म्हणून दॅटचा वापर होईल. हे अवतरण चिन्ह राहिले. ओके, समजून घ्या. आता अवतरण चिन्ह द्यायचे होते पण राहून गेले. चला पुढचं. ही सेड, इनडायरेक्ट करायला. ही सेड. कॉमाच्या जागी काय? कॉमाच्या जागी कंजक्शन म्हणून कशाचा वापर? दॅटचा वापर. बोलणारा भूतकाळात आहे म्हणून याचा काळ बदलणार, सर्वनाम बदलणार. हे काय? ही सेड आय एम टीचर. ही सेड ही वॉज टीचर. तो म्हणाला मी शिक्षक आहे. तो म्हणाला तो शिक्षक आहे. तो म्हणाला होता की तो शिक्षक आहे. ही वॉज अ टीचर. पुढे पहा. बोलणारा भूतकाळात आहे म्हणजे याचा काळ बदलणार आहे. आणि सेड टूचा काय होईल? सेड टूचा टोल्ड होईल. ही टोल्ड. ही टोल्ड. ही टोल्ड हर. आणि कॉमा जागेवर काय कंजक्शन येईल? कॉमा जागेवर कंजक्शन दॅट. ही टोल्ड हर आय एम अ टीचर. तो तिला म्हणाला मी शिक्षक आहे. तो तिला म्हणाला होता की तो शिक्षक होता. तर इथं काळ आयचा काय बनणार? आयचा होणार ही, कारण तो म्हणणारा कोण आहे? म्हणणारा पुरुष आहे. तर मग आय हा ही होईल. एमचा काय होईल? वॉज अ टीचर. आय सेड. जर बोलणारा करता आय असेल, जर बोलणारा करता आय असेल तर रिपोर्टेड स्पीचचे सर्वनाम बदलत नाही. बोलणारा करता आय आहे म्हणून रिपोर्टेड स्पीचचे सर्वनाम बदलणार नाहीत. तर काय? आय सेड. आय सेड दॅट. बोलणारा कोण आहे? आय, मी आहे. तर याचे सर्वनाम बदलणार नाही. आय सेड दॅट आय. फक्त सर्वनाम बदलणार नाही पण काळ बदलणारा. आय सेड आय वॉज अ टीचर. आय वॉज अ टीचर. इथं बोलणारा पण आहे ना ऐकणारा पण. शी सेड. ती म्हणाली. कोणाला म्हणाली? मोहनला म्हणाली ना. शी सेड मोहन आय एम अ टीचर. ओके. शी सेड. मग इथं सेड टू जरी नसलं पण हे कोणाला तरी आहे. इथं बोलणारा आहे आणि ऐकणारा आहे. ऐकणारा असला सेडचा टोल्ड होणार आहे. सेड टूचा आणि सेडचा. शी टोल्ड मोहन. शी टोल्ड मोहन. शी टोल्ड मोहन. व्यक्तीच्या नावाचं पहिलं अक्षर कॅपिटल असतं. शी टोल्ड मोहन. आणि कॉमाच्या जागी काय कंजक्शन? कॉमाच्या जागी दॅट हे कंजक्शन. शी टोल्ड मोहन. बोलणारी कोण आहे? स्त्री आहे. जर बोलणारी स्त्री आहे तर मग हा आय काय आहे? शी आहे. शी वॉज अ टीचर. काळ बदलला, सर्वनाम बदलला. येस. सीमा सेड टू मोहन. मग सेड टूचा काय होईल? सीमा. सेड टूचा होईल टोल्ड. सीमा सेड टू मोहन. आणि कॉमाच्या जागी काय कंजक्शन येईल? कॉमाच्या जागी कंजक्शन येईल दॅट. बोलणारी व्यक्ती कोण आहे? सीमा आहे. सीमा म्हणाली आय लव्ह यू. मग आय ही काय? सीमा. तर शी लव. हे साधा वर्तमान काळ आहे. लव यू. लव म्हणजे काय? साधा वर्तमान काळ. क्रियापदाचं पहिलं रूप साधा वर्तमान काळ. तर साध्या वर्तमान काळाचा साधा भूतकाळ. शी लव्ड. शी लव. ओके. कोणाला म्हणाली? मोहनला म्हणाली. मोहन पुरुष. तू. तर हा तू, तुला म्हणजे त्याला. शी लव्ड हिम. शी लव्ड हिम. ओके. हा झाला याचा भूतकाळ. जया सेज टू रोहन. तर सेज टूचा काय होतो? सेज टूचा होतो टोल्ड. सॉरी से टू आहे ते. सॉरी से टूचा काय होतो? टेल. आणि ते यस लागल्यामुळे त्याला टेल्स म्हणावं लागेल. जया टेल्स. जया टेल्स रोहन. जया टेल्स रोहन. आणि कॉमाच्या जागी काय? कॉमाच्या जागी दॅट हे कंजक्शन. बोलणारी कोण आहे? जया आहे. मग हे आय काय आहे? शी आहे ना. बोलणारी जया आहे तर मग हा आय काय आहे? बोलणारी जया आहे तर मग शी. शी. विलचा काय होईल? शी वूड. कमचा होईल गो. आणि देअरचा होईल देअरच होईल. शी विल कम देअर. कम देअर. आणि टुमारोचा होईल? टुमारोचा होईल द नेक्स्ट डे. कम देअर. कम देअर दी नेक्स्ट डे. दी नेक्स्ट डे. कारण मी एक चार्ट दिला तुम्हाला. टुमारोचा बदल काय होईल त्या चार्टनुसार? टुमारोचा बदल होईल द नेक्स्ट डे किंवा द डे आफ्टर. त्याच्यानंतर श्याम सेड टू. हे श्याम. सेड टूचा काय होईल? पहा ना सांगितलं. सेड टूचा टोल्ड. श्याम टोल्ड शीला. कॉमाच्या जागेवर कोणतं कंजक्शन? दॅट. कॉमाच्या जागेवर कोणतं कंजक्शन? दॅट. दे. देला देच राहणार. सॉरी इथं काय पाहिजे होतं मला? इथं वी घ्यायचं होतं. इथं वी. तर वीचा काय बनेल? वीचा बनेल दे. आणि आरचा होईल वॉज. दे वॉज. आणि कमिंगचा काय होईल? कमिंगचा होईल गोईंग. निकटतादर्शक शब्दाचे दूरतादर्शक शब्द कसे होतात त्याची एक लिस्ट दिलेली.
दे वॉज गोईंग, आणि टुडेचा दॅट डे. टुडेचा काय होतो? दॅट डे. टुडेचा काय होतो? दॅट डे. श्याम टोल्ड शीला दॅट दे वॉज गोईंग दॅट डे. राहुल सेड. राहुल कोणाला म्हणाला? मीनाला म्हणाला ना. तर सेडचा काय होईल? ऐकणारा व्यक्ती असल्यास सेडचा टोल्ड लिहावा लागतो ना. ऐकणारा व्यक्ती नसेल तर सेडला सेड लिहायचं. राहुल, इथं ऐकणारा व्यक्ती आहे ना मीना. राहुल टोल्ड मीना. ऐकणारा व्यक्ती नसला असता, मीना नसली असती तर इथं सेडला सेड ठेवला असतं. राहुल टोल्ड मीना. आणि कॉमाच्या जागी काय? दॅट हे कंजक्शन. दॅट हे कंजक्शन. हां, बोलणारा कोण आहे? राहुल आहे. राहुल काय म्हणलं? मी पुस्तक लिहिलं. बोलणार राहुल आहे, त्याने पुस्तक लिहिलं. तर त्याने पुस्तक लिहिलं होतं असं म्हणू शकता तुम्ही. याचं पूर्ण भूतकाळ पण करू शकता. साध्या भूतकाळाचं पूर्ण भूतकाळ करू शकता किंवा त्याला पूर्ण साधा भूतकाळ ठेवू शकता. ही हॅड, रोडचं तिसरं रूप, ही हॅड रिटन. ही हॅड रिटन अ बुक. ही हॅड रिटन अ बुक. पुढचं लिहायला जागा नाही, जाऊ दे आता. आय लाईक धिस सॉन्ग ही सेड. आता इथं ऐकणार नाही, फक्त तो म्हणाला तर ही सेडला ही सेड जशाल तसं ही सेड. कॉमाच्या जागी, या कॉमाच्या जागी कंजक्शन. ही सेड दॅट. हां, बोलणार कोणी? ही आहे. त्याला आवडतं ना, मग त्याला ते गाणं आवडतं. ही, आयचं काय होईल? ही. बोलणार पुरुष आहे म्हणून ही. लाईकचा लाईक्ड. ही लाईक्ड. आणि दिसचा काय होईल? दॅट सॉन्ग. पहा, काळात बदल कसा होईल? जर साधा वर्तमान असेल तर त्याचा बदल साधा भूतकाळ होईल. चालू वर्तमानाचा बदल चालू भूतकाळ होईल. पूर्ण वर्तमानाचा पूर्ण भूतकाळ होईल. असा बदल होईल. ओके. पुढं पहा. आय डोंट स्पीक इटालियन शी सेड. शी सेड. इथं लिहिलो शी सेड. ऐकणार आहे का? नाही, फक्त बोलणारच आहे. ऐकणारा कोणीच नाही. मग सेडला सेड. शी सेड. मग कॉमाच्या जागी काय कंजक्शन येईल? कॉमाच्या जागी कंजक्शन येईल दॅट. आय डोंट स्पीक म्हणजे आय डू नॉट स्पीक. हा कोणता काळ आहे? आय डू नॉट स्पीक. बोलणारी व्यक्ती कोण आहे? शी आहे ना. तर मग शी. हां, आय हा कोणासाठी आहे? शीसाठी, तिच्यासाठी. मग तिचा बदल काय होईल? आयचा बदल होईल. शी, बोलणारा व्यक्ती पुरुष आहे. शी. आणि डू नॉटचा काय होईल? डिड नॉट. शी डिड नॉट. डू नॉटचा झाला शी डिड नॉट. आणि स्पीकला स्पीक. शी डिड नॉट स्पीक. काय? कोणती भाषा आहे? इटालियन. शी डिड नॉट स्पीक इटालियन. असा बदल होईल. पूर्ण विराम. डू नॉट असेल तर डिड नॉट. याचा काळ बदलणार नाही. स्पीकचा स्पोक नाही लिहायचं, कारण डिडमध्ये आला त्याचा भूतकाळ. त्यानंतर आता पहा, जर एखादा वैज्ञानिक नियम असेल, तत्व असेल, नियमित घडणारी घटना असेल, ओके, तर त्याचा काळ बदलत नाही. तत्व, नियम यांचा काळ बदलत नाही. ही सेड टू हर. तो तिला म्हणाला की सन रिव्हॉल्व्स राऊंड द अर्थ. सॉरी, हे वाक्य चुकलं आहे. असं पाहिजे काय? द अर्थ रिव्हॉल्व्स. बरोबर ना? द अर्थ. कसं पाहिजे हे वाक्य? द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. कसं पाहिजे? द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. तर याचा काळ बदलणार नाही, कारण याचा काळ कोणता आहे? तत्व नियमाचा काळ असतो साधा वर्तमान काळात. तर एखादा तत्व नियम असेल तर त्याचा काळ बदलत नसतो. ओके. मग ही सेड. सेड टूचा काय होईल? ही टोल्ड हर. आणि कॉमाच्या जागी काय कंजक्शन येईल? दॅट. आणि याचा काळ बदलणार नाही, जशाल तसं कॉपी होईल. एखादा तत्व नियम असेल, वैज्ञानिक नियम असेल तर त्याचा काळ बदलत नाही. आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी गोष्ट आहे. तर या ठिकाणी आपण काय पाहिलं? असर्टिव्ह सेंटेन्सचे इनडायरेक्ट करण्याचे एक्झाम्पल पाहिजे. तुमचं काही डाऊट असेल तर तुमचा जो काही डाऊट असेल तो कमेंटमध्ये विचारा. ओके. तुम्हाला जे काही डाऊट असेल, प्रॉब्लेम असेल ते कमेंटमध्ये विचारा, किंवा मी कमेंटमध्ये माझा नंबर टाकतो, मोबाईल नंबर. तुम्ही त्यावरसुद्धा काय करू शकता? मला तुमचा डाऊट विचारू शकतात. व्हिडिओ आवडल्यास आवर्जून लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा, जेणेकरून आपल्याला पुढची व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळेल, प्रेरणा मिळेल. ओके. जय हिंद, जय महाराष्ट्र.